हे गाईज, नमस्कार सगळ्यांना. कशात सगळे पायल प्रतीक ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. सो गाईज, चला ब्लॉग स्किप करू नका, ब्लॉग एंड पर्यंत बघा. आणि आज ह्या ब्लॉग मध्ये आम्ही काय काय करणार आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. आणि आम्ही जाणार आहे मार्केट यार्ड मध्ये. आज खूप ते महत्वाचं काम आहे, राशन भरायचं आहे, नाहीतर सगळे पैसे असे संपून जातील. त्याच्या आधी राशन भरायचं आहे. काल त्या दिवशी आम्ही मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल, डीमार्टला गेलतो, तर तिथून अर्ध राशन आणलं होतं आणि आता मंडईत जायचं अर्ध राशन भरायला. सो चला ब्लॉग एंड पर्यंत बघा. या गाईज, नाश्ता करायला मी खाते भात. हा रात्रीचा भात आहे, पावटा भात. आणि प्रतीक काय खातोय? वालाची भाजी आणि चपाती. सो असं का दिसतंय ब्लर ब्लर? नाही, माझा काळा दिसतोय आता तर, डबल काळा. तेच लावलेलंच बरं होतं. तिकडे यायला लागल ना. असं सुटली मला गोर दाखवायला लगेच सुटली. बघा किती काळजी. माझा नवरा काळा नाही दिसला पाहिजे, पण आहे तर काळाच ना. काळा आहे पण दिलवाला आहे त्यांना. तर आता विषय कसा आहे माहितीये का? आज जाणार आम्ही, मी दिसतोय का? हो, आज आम्ही राशन आणायला. तर कंटिन्यू बघा तुम्ही. आणि कम्युनिटी पोस्ट टाकलेली आहे मी. तुमचे क्वेश्चन्स काय असतील ते नक्की नक्की सांगा आम्हाला. हा व्हिडिओ लवकरच येईल, तो पूर्ण फॅमिलीसाठी. क्वेश्चन्स जे असतील तुमचे ते मांडा. किती क्वेश्चन असं सांगा, आम्ही तुमचं नाव घेऊन त्याची व्हिडिओ बनवू. पोस्ट टाकलेली कम्युनिटी पोस्टमध्ये जाऊन पोस्ट बघा, तुम्ही प्रश्न विचारा. आणि अशा तसे आम्ही छोट्या मोठ्या प्रश्नाचे उत्तर आमच्या ब्लॉगमध्ये देत असतो. मेन ब्लॉग येईल ते सगळं त्यात तुम्हाला सगळं क्लिअर होईल. सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित क्लिअर होतील. तर नक्की नक्की बघा. आणि आता आम्ही जेवण करतोय, तर तुम्ही पण जेवायला येऊ शकता, काय विषय नाही. आम्ही दोघं फक्त जेवण करतोय, घरात कोणी नाही आहे. तर अशा प्रकारे तुला चला, खूप टाइमपास झाला. तर मी म्हणजे रोजचे कामं आवरून घेते, कारण आज आम्हाला राशन भरायला जायचं. सो त्याच्यामुळे. आणि आता विषय असं झाला आहे की प्रतीकचा बड्डे पण येतोय पुढच्या महिन्यात. प्रतीकचा बड्डे आहे, पण आमचा प्लॅन होता की घरातच करायचा बड्डे आणि सगळ्या फॅमिली मेंबर्सला बोलवायचं, नाही का, म्हणजे असंच. आणि काहीतरी जेवण वगैरे करायचं किंवा मागवायचं बाहेरून. पण आता ते सगळं कॅन्सल करतोय, कारण की आमच्या मंथली बजेटच्या बाहेर जाते सगळं. आणि प्रतीकला पण अजून टेन्शन नाही द्यायचं. त्याच्यामुळे कसं बजेटमध्ये जे होईल, आता बजेटमध्ये तर फक्त राशनच होत आहे घरातलं. आणि मग बाकी आता त्या बड्डेच्या खर्चाला पण खूप पैसे जातील. सो त्याच्यामुळे आता काही नाही, सगळं कॅन्सल. बघा, कामात अजून जास्त मोठं काम वाढवलंय मी. सगळा पसरा काढलाय घरात, कपडे बिपडे असेच पडले. ते काय झालं, इथे खूप दिवसापासून आहे ना, हे बघा, ही जी जागा आहे ना, ही जी आमच्या कपाटाची जी जागा एवढी उरती, तर तिथं मी असं सामान ठेवत असते. हे बघा, हे जे माझे मशीन वगैरे आहेत ना, हे आता मला 2M आलंय ना पार्सल. आणि इथे पण आता काही गोष्टी आहेत, जसं की हे चिप्स वगैरे असेच पडले, ते जे की हे प्रमोशनसाठी आले ते. पण आता हे खाल्ले ते यातले मी थोडे तरी. पण 2Mचे चिप्स आहेत, तुम्ही बघितलं असेल, खूप सारे बॉक्स भरून चिप्स आहे. तर आता हे सगळं मी इथंच ठेवणार आहे. इथं फक्त माझ्या खायच्या वस्तू असतात. तर हे प्रमोशनचं आहे म्हणून, प्रमोशन झाले हे खाणारे म्हणून आता हे कोपऱ्यात वगैरे ठेवून टाकणार आहे. आणि हे बाकीचं लाइटिंगच्या माळा वगैरे होत्या, बघा खेळत बसली आहे पंत्यांसोबत लिंगू. तर हे कपाटाच्या मागून पण झाडून वगैरे काढायचं होतं ना मला, तर कपाटाच्या मागून कचरा वगैरे काढला मी. आता हे कपाट पुढे घेतलं होतं. आणि वरती आहे ना, विषय काय झाला, तुम्हाला वरची भिंत दाखवते मी. वरती पूर्ण काळं काळं झालंय. हे असं जे काय बोलतात त्याला, तर असा विषय झालाय. ती वरची भिंत पूर्ण काळी काळी झाली आहे. ती काय झाली आहे ते मलाच माहित नाही. जेवढा माझा हात जातो तेवढं मी पुसलंय, पण आता मी बाकीचं प्रतीकला पुसायला सांगणार आहे. आणि म्हणलं आज वेळ होता मला, म्हणजे प्रतीकला पण थोडंसं काम होतं, त्याच्यामुळे म्हणलं मग प्रतीकचं काम होसपर्यंत मी माझं पण हे सगळं आवरून घेते. आणि चला, आता हे सगळं पसार आता बघा, हे असंच ठेवलंय मी. हे सगळं आहे ना, मला हे सगळं पार्सलमध्ये हे बॉक्स वगैरे, हे बॉक्स, हे सगळे मी आता टाकून देणार आहे. कारण की विषय असा झालाय
ते बॉक्स जपून ठेवून तरी त्याचं मी काय करणार आहे, त्याच्यामुळे मी आता ते टाकून कचरकुंडीमध्ये टाकून देणार आहे. आणि आमच्या वस्तीत भांडणं चालली वाटतं, ती पण बघते मी आता. काल ऐकायला येते मला बाहेरून खूप. आणि इथलं सगळं मी आवरलं आहे एकदम चकचकमध्ये. सो चला आता माझा अवतार इग्नोर करा आणि मी आता कामं करते. सगळी कामं झाली की मी तुम्हाला दाखवते मी काय काय आवरलंय ते. तर मंडळी आता माझं सगळं ही वाली जी आतमधली रूम होती आमच्या कपाटाची रूम, सो ही सगळी आवरून झाली. आणि आता मला भूक लागली आहे खूप जास्त. मी सकाळी फक्त नाश्ता केला होता, म्हणजे थोडाच नाश्ता केला होता आता, आणि खूप जास्त मला भूक लागली आहे. सो असा विचार चालू होता की मस्तपैकी खिचडी भात करावं, खाऊशी वाटतं. मला खूप आवडतं खिचडी भात. जेव्हा कधी काय खायला नसताना मी खिचडी भात बनवते. आणि मला आता एवढं सगळं आवरायचं आहे. हे नॅपकिन आहेत जे मला नॅपकिन खूप लागतात. तुम्ही कधी पण बघत असाल असं इथं खूप सारे नॅपकिन असतात. सो मला लागतात, मला आवडतं आणि नॅपकिन असं ठेवायला. खूप सारे आहेत माझ्याकडं. आता मी अजून स्टॉक वाढवलाय नॅपकिनचा. त्या दिवशी गेले होते मंडळी, सो अजून तिथून हे दोन घेऊन आले होते मी. मला हे फक्त 70 रुपये नाही 50 रुपयाला एक भेटलंय, 100 रुपयाला 2. तर मी हे 2 आणले होते त्या दिवशी नवीन. सो हा माझा फक्त तोंड पुसायचा टॉवेल आहे छोटावाला. मी कधी फेस म्हणजे असं 5 वाजता वगैरे फेस कुठून पण बाहेरून आले फेस वॉश करते ना, तेव्हा हा नॅपकिन असतो माझा. हा माझा पर्सनली मी प्रतीकला सुद्धा नाही यूज करून पर्सनल वाला नॅपकिन आहे माझा तो. हे कॉमन वाले नॅपकिन आहेत. सो हे मला सगळं असं ठेवायला आवडतं नॅपकिनचं सगळं. मला घरात सगळं असं एकदम व्यवस्थित सगळं असेल ना तर चांगलं वाटतं. आणि जर का सगळा पसारा दिसला मला तर मी अशीच काय ना काय कामं काढत असते दिवसभर. आणि तुम्हाला सांगते घरातली कामं दिसत नाही. आणि जे बाहेर कामाला जातात ना त्यांना ते रोजचं मोजकंच काम असतं, तेवढंच काम करून तेवढंच नाही का तेवढंच असतं, म्हणजे त्यांना जास्त असं हे होत नाही. पण घरात इतक्या छोट्या गोष्टी असतात ना कामाच्या, खूप छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. हिथं ते म्हणजे नाही का असं पसारा असून द्या किंवा काही पण छोटी मोठी कामं घरातली दिवसभरात निघतच असतात. तुम्ही तर ब्लॉगमध्ये बघत असता. आणि मला खूप जण म्हणतात घरात काय काम असतं, पण घरात जेवढं काम असतं ना तेवढं बाहेर नसतं. बाहेर मोजकं काम असतं आणि त्या कामाचे आपल्याला पैसे पण भेटतात. पण जे घरात आपण काम करतो त्या कामाचे आपल्याला पैसे नाही भेटत, फक्त ते दिवसभर आपल्याला काम करावं लागतं. सो असा विषय, जे बाहेर कामाला जातात आणि जे घरात कामाला जातात खूप फरक आहे त्याच्यामध्ये, खूप डिफरन्स आहे, खूप जास्त डिफरन्स आहे. सो मला जे कोणी असं तुम्हाला पण असं वाटत असेल ना सारखं मी काम मला सांगते, पण गाईज काम पण तेवढं असतं. सो तुम्हाला असं वाटून नका घेऊ की मी म्हणजे नाही का दिवसभर काही ना काय काढत असते काम. तर ते दिसलं तर काढत असतो आपण काम, असं नाही की उगाच आपण काम करतोय. जर आपल्याला पसारा दिसतो तर मी लगेच काढते. मग आज पण खूप दिवसापासून मला हे घर आवरायचं होतं. ते प्रमोशनचे नाही का काय पण असे हॅम्पर वगैरे येतात ना, पार्सल वगैरे येतात, त्याच्यात तर खूपच जास्त पसारा होता. तर तो मी पहिला काढला आज. तिथला मी नाही वापरून देत कारण की तो तोंडच नाही धुवत. त्याला रात्रीचं पण म्हणलं ना झोपायच्या आधी फेस वॉश करून झोप, आपण बाहेरून येतो धूळ वगैरे बसते, तर तो मला म्हणतो तू तुझ्या स्किनची काळजी घे पहिली. आणि तो असंच करतो, स्वतःची काळजी नाही घेत, माझी काळजी करतो. स्वतःची स्किनची अजिबात काळजी करत नाही, हे खरं आहे 100%. आणि मलाच म्हणतो तू हे नाही केलं, तू ते नाही केलं, तू पार्लरला जा, तू हे कर ते कर. मी सांगते खरं, मी आयब्रो करायचं पण विसरून जाते, म्हणजे कंटाळा करते कधी कधी. तर मला म्हणतो तू आयब्रो नाही करायला जाणार आहे का, असं आहे. तो माझी खूप काळजी घेतो. आपला नवरा भारी आहे ना, तर ज्या बाईचा नवरा असा एकदम भारी असतो म्हणजे जसं की प्रतीक सारखा, तर तिला काही टेन्शन नसतं काहीच, म्हणजे काहीच. आणि मला पण आता कसं आहे माहिती का, आता मी प्रतीकला तर पहिल्यापासून मी त्याचा स्वभाव ओळखते, पण लग्नाच्या नंतर प्रतीक खूप चेंज झालाय, खूप म्हणजे खूपच. जसं एका बायकोला पाहिजे असतो आपला नवरा, म्हणजे जसं मला माझा नवरा पाहिजे होता तसंच माझा नवरा मला भेटलाय. खरंच तो लग्नाच्या नंतर खूप चेंज झालाय. म्हणजे प्रतीकमध्ये तर मी बदल बघतीये आता, पण कसं माणसाला एक जिम्मेदारी आल्यावरती कळतं नाही का कसं राहायचंय काय असं तसं, तर ते त्यांना शिकवायला लागत.
ते आपोआप होतच तसं. पण प्रतीकचा स्वभाव आता खूप बदलला, तो आधीसारखा नाहीये. आधीपेक्षा माझी जास्त काळजी करतो आणि छोट्या छोट्या गोष्टीवरनं मी कधी पण नाराज होते ना तर तो मला खूप समजून सांगतो, खूप माझी समजूत काढतो. आणि मी जर कधी रुसले ना तर मला मनवण्यात त्याचा अख्खा दिवस जातो, अख्खा दिवस मला तो मनवत राहतो. असा आहे प्रतीक. सो तुम्ही असं त्याला कधी कमेंट करता ना की तो असाच आहे तसाच आहे, तर त्याचं त्या गोष्टीचं मला इतकं वाईट वाटतं की मला असं वाटतं शेट यार, हे सगळे असे कमेंट का करायला लागलेत प्रतीकला. सो गाईज, असं कमेंट नका करू, चांगलं नाही वाटत. हे बघा, त्याला जास्त फरक नाही पडणार, मला पण जास्त फरक नाही पडणार, पण एक असतं ना की कुठं ना कुठं असं कधी ना कधी असं वाटतं थोडंसं मनाला लागलं तर तसं होतं. बाकी काही विषय नाही. तुम्हाला करायचे तर कमेंट, मी तर म्हणते करा कमेंट, पण अशा एवढं पण हे नका करू, थोडे चांगले चांगले पण करायचं. तर चला, आता राशनला जायचंय मला, पण म्हणलं राशनला जायच्या आधी जरा खाऊन घ्यावं. आणि आता मी जाते किचनमध्ये, भात बनवते पटकन. चला जाते किचनमध्ये, आणि किचनमध्ये भात बनवता बनवता तुमच्यासोबत सगळ्यांसोबत गप्पा मारते. काय मी बनवते भात आता आणि कापते कांदा पहिला. तर खूप भूक लागली मला, खूप जास्त भूक लागली. आणि ही उगाच, ही बघा, ही पोरगी तुम्ही बघितलं असेल ना, इतकी नाटक करते ना, इतकी नाटक करते ना, खूप नाटक करते आणि खूप खोटारडी आहे. मला म्हणते घरी जायचं, पण मी तिला घरी नाही पाठवणार आहे. ती घरी गेली तर मग माझ्यासोबत बोलायला कोणच नाही, मग मला करमणार नाही. जायचंय तुला घरी? जायचंय घरी? हा, मग कशाला नाटक करते? मग घरी जायचं आणि रडत होती आता. तर मी दरवाजा बंद केलाय. मी तिच्या मम्मीला म्हणले आता बिंगूला आम्हीच घेऊन टाकणार आहे म्हणलं कायमचं. तर तिची मम्मी म्हणली घेऊन टाका, आणि म्हणली पैसे पण नका देऊ, असंच घेऊन टाका. सो गाईज, हे बघा, मस्तपैकी भात केलाय, बिंगू पण खातीये आणि आता प्रतीक पण खातोय. पाणी आहे वरतीच. मी पण बिंगू सोबत बसणार आहे खालीच खायला. है ना ग, छान लागतोय? आवडला का? तिला खायचं होतं लोणचं आणि भात. हे बघा माझी प्लेट, मस्तपैकी लोणचं, भात, तोंडाला सुटणारे पाणी मस्तपैकी. मला माहिती आहे पाणी सुटणार जवळ तोंडाला. बाहेर टाकलं म्हणलं हे तू व्हिडिओ मध्ये येतात लोकांना तोंडाला पाणी सुटणार. हे बघा, ए लोणचं दे की मला. ती बरणी दे लोणच्याची. आणि विषय, मी सकाळी फक्त थोडंच खातो, या पाहिल्यामुळे मी नका आता भात पण खायला लागलो. तर माझ्यासमोर खायला बसल, पाणी सुटलं, हळूहळू एक घास खाणार. मग तिचं पण नाही, माझं पण नाही, म्हणलं खातो बरोबर. मी त्याला फोन करून विचारलं खाणार आहे का, सॉरी मी त्यांना फोन करून विचारलं खाणार आहे का त्यांना. काय विषय? मी आता तुला माझं बर्थडे तर लांब आहे, हे नाही म्हणणार, मी आता तुला आऊजाऊच म्हणणार. ठीक आहे ना, तुमच्या समोर तुम्ही प्रूफ आहात, तुम्ही सबूत आहात. नेक्स्ट ब्लॉग मध्ये थोडं जरी आरोप केलं दिसलं तुम्हाला, लगेच कमेंट करा. मी नाही करणार आता तुला आरोप. माझ्यासोबत राहा. येस, तुझ्या सोबत राहा. हा, असं म्हणलं तुझ्या साईडनी राहा, सगळ्यांनी माझ्या सोबत राहा. हे काय, हे चुकीचं आहे. चला गाईज, हे बघा मस्तपैकी भात, आणि आता मी लोणचं सोबत भात खाणार आहे. मस्त एकदम. उघडत का नाही? लोणचं घेते पहिलं. आमच्या घरात लोणचं कोणच नाही खात, शिवाय माझ्या आणि पप्पा. त्याचा आता असाच चमचा घालते जाऊन. लोणचं लोणचं. अरे तू, मी, आपणच खातो ना फक्त, आणि पप्पा. मम्मी नाही खात फक्त. असं बोलू शकते ना, मम्मी खात नाही, बाकी सगळे खातो. हो, मम्मी लोणचं खात नाही, मम्मी आंबट काहीच खात नाही, मग आम्ही सगळे खातो बाकीचे. सॉरी, चुकलं माझं. उलट सांगते, उलट. बे छान आहे का बाळा? छान आहे ना? सो चला मस्त पैकी आता एवढा सगळा भात संपवते. एवढा भात संपला त्याच्यानंतर आम्ही जाणार राशन भरायला. सबस्क्राईब म्हणतील हा सकाळी पण खाताना दिसला आम्हाला, आणि आता पण खाताना दिसतोय. जर मी जर जाडा बेटा झालो तर हे जबाबदारी पूर्णपणे पाहिले. आणि तुम्ही कमेंट करता ना तू प्रेग्नेंट आहे का, तर प्रेग्नेंट नाही, हे परिणाम, हे परिणाम.
सारखी काही ना काही खात असते मी. मला थंडीची जास्त भूक लागते, पण थंडीची सगळ्यांना जास्त भूक लागते. नाही मला लागत खावं लागतंय नाही लाज. मामीसाठी सबस्क्राईब करा. अरे वा, कुठून शिकली रे? बेंगुनी पण सांगितलं सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आता मी खातो, राशन भरायला जातो. येस. तिकडे अरे मला खायचंय, ठेव आता मोबाईल. तुझी बडबड. आता आपल्या बडबड झालेत आमच्या दोघांची पण. आता मला पाणी सुटलंय तोंडाला. पहिलं मी खाऊन घेते आणि मग बडबड करते. पाणी पाणी बाजू ये खाली बस. आता आम्ही जाणार आहे, तू येते का आमच्या सोबत? तिच्या तोंडातून ऐकते ना मी, तू पहिलंच नाही नाही म्हणतोय. येणार आहे आमच्या सोबत का ग? माझ्या पण मनातलं बोलली ती. म्हटलं येते का सोबत? तिथे पण ती नाही, आता झोपणार. फुल झालेत सगळे, आम्ही तिघं पण फुल झाले. तिला बॉटलने पाणी नाही पिते, डायरेक्ट सगळं अंगावर सांगून मी. अजून देऊ? पोटलाच लावते. हे बघा झाड बघा आता मस्त. हे आता उमललंय, म्हणजे आता ह्या साईडनी थोडस हलवायला लागेल. अजून एक कमेंट आली सबस्क्रायबरची आहे का? हे बघा उमललंय. काय बोलतोय? काय बोलताय तुम्ही? पकडला पकडला. ते बंद कर ना प्लीज. बंद कर ना डायरेक्ट. काय बोलत होतं? काय बोलत होते? तर एका सबस्क्रायबरची कमेंट आली होती की तुमच्या इथं चिकट टेप लावून चिटकव दे, आपला बेड दिसते ना फाटलेला. तर ते आम्ही चिटकवणार नाही, ते चेंज करायचंय. पण चेंज करण्यासाठी थोडा शाई आहे जरा. थोडा पैशाचा काय प्रॉब्लेम झाला मी सांगते तुम्हाला. काय प्रॉब्लेम आहे ना, तर विषय चेंज करायचंय. ते चेंज करायचे डायरेक्ट पूर्ण, तेव्हा चेंज करतो दाखवू. तुमची कमेंट आली म्हणून सांगितलं की टेप लावून नाही, ते पूर्ण चेंज करणार आहे. ते आपल्या लग्नाच्या वेळेस फाटलं होतं. जे अजून आपले सबस्क्रायबर त्यांना माहिती आहे. जेव्हा बेड आपण वरती घ्यायला गेलो तेव्हा फाटलंय ते लग्नाच्या टायमिंगला. तर चला आता आम्ही जातो इथून. खूप मोठा ब्लॉग झालेला आहे. ते कशामुळे आलं माहिती का? नजर इज रिअल. माझं तसं वाढ लागलंय. जबरदस्त तू म्हणते ना मला पिंपल नाही पिंपल नाही पिंपल. हो ब्लॉग मध्ये पण सगळे काय बोलतात ऐक ना, सगळे काय बोलतात माहिती का? पिंपल कसे गेले, पिंपल कसे गेले. नाकातून पिंपल निवार लागले. पण कुठे मला पिंपल नाही आले. पुरे ते छोटे छोटे जाऊन दे, हे मोठा सांगते जाईल. तो कपाळाला पण पिंपल दिसायला आलं, इथं पण पिंपल आले, इथं आलं. नजर इज रिअल. बरोबर आहे, नजर लागते. आणि मला तर लय लवकर नजर लागते. आता मी आणि त्याच्या लग्नात खूप नटले होते ना, तर मी मोठ्या मावशीकडे गेले. मी मोठ्या मावशीकडे गेले. सबस्क्राईब करायचं ऐकून काही चावती 5 मिनिटं आलं. कसं काय ऐका, मी मोठ्या मावशीकडे नजर काढायला माझी, आणि काढली नंतर लय गोरी गोरी झाली. नजर काढल्यानंतर 5. तर चला आता मी जातो. मी तुला आता आवाज नाही म्हणणार तुम्हाला. प्रतीक घेतोय राशन. काळ झालं सगळं झालं. तर फायनली आमचं 1 तासानंतर राशन भरून झालेलं आहे. राशन भरून तुम्हाला दाखवलं नाही कारण आम्हीच बोर झालो तुम्हाला असं. हा ना, आमचा नंबर सगळ्यात शेवटी आला. इथं आलता मी बालाजी ट्रेडर नेहमीच्या ठिकाणी. आपली जरा बजेट जरा वर खाली असल्यामुळे आपण जरा राशन कमी भरले. खूप नाही, 2 महिन्याचं राशन नाही, 2-3 महिन्याचं राशन. नेहमी 4 महिन्याचं भरतो, पण आता कमी भरलेलं आहे. कारण की एवढं खातच घरी नाही गेल्यावर बोलूया आपण. डायरेक्ट चार्जिंग पण मोबाईलला कमी भरपूर. तर आता सगळे लोक माहिती तोंडाकडे इथं बघते ते सत्य काकाला ठेवायचं. व्हिडिओ काढते म्हणून का? पकडना पडेगा, स्टँड खराब है. खड़ा नहीं, तेरा हो गया. खड़ा मतलब 2 स्टँड पे खड़ा है, तेरा हो गया. मला नाही वाटत एवढं राशन सगळं गाडीवर जाईल. कमी गाडीवर. आधी आम्हाला रिक्षा लागायची तर मी गाडीवर चाललोय. कारण आता आम्ही गरीब झालो. देवा, कारण आता आम्ही गरीब झालेलो आहे. काय दिसतंय का तुम्हाला ना? लय खोटं बोलता. जाऊन द्या पण आता एवढंच राशन आहे. चल झालं ना आपलं. फक्त गहू खाणार आहे आम्ही, बाकी काय नाही खाणार आहे. रोजचा पैसा कसा नाही. हा
तर येताना मी फळं घेऊन आले. आता म्हणलं हे जरा ठेवावे नीट करून, हे सगळे खोलून ठेवते आता. आणि खूप दमली मी आता येऊन. मग मम्मीला सांगितलं फोन करून येतानाच, मम्मी चहा ठेवा जरा. मग चहा पिला आम्ही, जरा फ्रेश वाटते. आता मी तोंड वगैरे धुते. अजून तोंड वगैरे धुतलं नाही मी. आणि आता मी हे सगळं फळं ऑर्गनाईज करते, जरा ठेवते काढून. आणि मग खाली जाते किचनमध्ये, स्वयंपाक बनवायचा आहे. का तिसरी वेळ मी जेवणच दिसतो तुला ह्या व्लॉगमध्ये. मग काय, हा दिवसभर ना, कारण मी घेतलाच नाही ब्लॉग. तर गाईज बघा, आज मी बनवलंय मस्तपैकी गरमागरम बेसन, पातळ बेसन, भात, परत भाकर, पापड, कांदा, जेवढं जेवढं दिसतंय तेवढं सगळं. कांदा पण तूच बनवलाय? कांदा पण मी स्वतः लावलाय शेतात आणि स्वतःच त्याला उगवलंय. पापड पण मी स्वतःच बनवलेत माझ्या ह्या हातांनी. आणि भाकऱ्या पण. तर कोणी कमेंट करू नका, प्रतीक नुसता खातो का असं कमेंट करू नका. मी मधला ब्लॉग घेतलाच नाहीये, कारण की मी जेवण बनवताना ब्लॉग नाही घेतला, डायरेक्ट जेवताना घेतला. ते पण मला आता लक्षात आलं की मी ब्लॉग नाही स्टार्ट केला, त्याच्यामुळे घेतीये. बरोबर की नाही? तर त्यामुळं या जेवायला मस्तपैकी. छान लागते ना बेसन. काही ठिकाणी बेसन म्हणतात, काही ठिकाणी झुणका म्हणतात, पिठलं पण म्हणतात. तुमच्या ठिकाणी काय म्हणतात ते सांगा. तर आज बेसन का केलंय, कारण की बेसन आज पप्पाला खाऊशी वाटत होतं, त्याच्यामुळे मी बनवलंय. प्रतीकला अंड खायचं होतं, पण नाही खाणार तो आता 1 महिना. 1 महिना नाही, अजून 10 दिवस ना. चिकन म्हटलं मी, अंड्याचं काय संबंध नाही. पण तू चिकन अंड एकच झालं. तू पण नॉनव्हेज नाही खाणार आहे ना जोपर्यंत मी नाही खात. तर प्रतीकने मला सांगितलंय जोपर्यंत मी नॉनव्हेज नाही खाते तर तोपर्यंत तो जास्त खाणार नाहीये. त्या दिवशीच मी बळबळ त्याला खा म्हणलं, म्हणून त्याने खाल्लं. बघा किती ऐकतो माझं, बघितलं ना. सॉरी, किती ऐकतात माझं, बघितलं ना. बोला काय हो. चिकन बद्दल बोललो फक्त. मग अंड खाणार आहे का? अंड खाऊ शकतो. बघितलं, अंड खाऊन तुला एवढं तोंडला पाणी सुटत ना, चिकन खाऊन तुला सुटतं. बरोबर आहे, त्यामुळे हे तर अगदी बरोबर आहे. तर या जेवायला. या जेवायला. मी आता जेवत नाही, मी नंतर जेवणार आहे. कारण तुम्ही बघितले 5 वाजता आम्ही काय खाल्लंय. नाही तसं नाहीये, माझा वेगळाच विषय आहे. मला काय होतं माहिती का, मम्मी आवाज बारीक करा थोडासा. तर भांडे घासले ना मी, तर नाही जेवल्यावरती पाणी पिलं ना तर थंडी वाजते. मग थंडी वाजली की भांडे घासायला जाऊशी नाही वाटत, असा विषय आहे माझा. म्हणून मी आता थंडीमध्ये सगळ्यांच्या उशिरा जेवते. नंतर सगळ्यांचं जेवण झाल्यावर मी जेवते. भांडी बिंडे घासले त्याच्यानंतर जेवते, मग असा विषय आहे. त्याच्यामुळे मी आत्ता नाही जेवणार आहे, कळ्या. तर व्लॉग इथे सेंड करून टाका आजचा. का लगेच काय एंड करायचं आहे व्लॉग? काय झालं आज? बोलायचं आहे मला अजून काय तरी. झाला असेल 10 मिनिटं. नाही 3 मिनिट. सो गाईज चला.